तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। आपला साप्ताहिक प्रवचनमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन। अध्याय 20 आपण बघत आहोत आणि आपण या जगात येतो आणि जगातून जातो, तर ते आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या शक्ती काम करतात वेगवेगळ्या वेळी। तो विषय आपण गेल्या वेळी बघत होतो। दया ही काम करते आणि माया पण काम करते। या दोन्ही ईश्वराच्या शक्ती आहे। एक बंधनातून मुक्त करते, एक बंधनात टाकते म्हणून, परंतु या दोन्ही वेगवेगळ्या वस्तू आहेत असं श्रीरामकृष्ण म्हणतात। दया आणि मायामध्ये काय फरक आहे? दोन्हीचं स्वरूप एकच आहे। त्याच्यामध्ये आहे ममता। ममता म्हणजे माझं वाटणं। मम, अहम म्हणजे मी, मम म्हणजे माझं। आपल्याला माझं वाटणं, जसं आज गणराज्य दिवस आहे, म्हणजे काय, याचा संबंध कोणाशी येतो? भारताशी येतो। जगातल्या इतर कोणत्याही देशाशी हा संबंध येत नाही। आज भारताचा रिपब्लिक डे आहे, मग आपण साजरा करतो कारण तो आपला संबंध येतो म्हणून। तर त्याला आपण म्हणतो ममत्व। म्हणजे ममत्व हे आपल्याला वाटणं हे स्वाभाविक आहे, कारण ती शक्ती आहे, ती पॉवर आहे। आपण जगात आलो नसतो, जगाशी काही संबंध नसता, तर मग आपल्याला काही ममत्व वाटत नाही। आपण गेल्या जन्मामध्ये काय होतं आपल्याला माहीत नाही। गेल्या जन्मी आपल्याला ममत्व कशाचं तरी वाटत असेल। समजा आपण भारतात नसू किंवा आपण या शरीरात, मनुष्य शरीरात नसू, पुढच्या जन्मामध्ये सुद्धा तसंच। म्हणजे ममत्व वाटायला सुरुवात केव्हा होते याचा आपण विचार नेहमी करतो। उगाच काही ममत्व वाटत नाही। आंतरः कोपी हेतू असं म्हणतात। काहीतरी आत हेतू असल्याशिवाय, काहीतरी कारण असल्याशिवाय ममत्व वाटत नाही। कुठलं तरी त्याला आपण मराठीत आपुलकी वगैरे म्हणतो, आपलेपणा, जवळीक। हे जर आपण लक्षात घेतलं तर मग ईश्वराकडे कसं जायचं हा विषय आहे। ते म्हणतात ईश्वराचं दर्शन घडणं हे महत्त्वाचं आहे। दर्शन म्हणजे अनुभूती, कोणत्या अर्थाने घ्या, ब्रह्मज्ञान घ्या, काय जे काय सगळे। शांती म्हटलं आहे गीतेमध्ये की नाही, स्वशांतीमध्ये गच्छती, पराशांती म्हटलं आहे, उत्कृष्ट शांती, ब्राह्मी ब्रह्मनिर्वाण की नाही, अशा बऱ्याच शब्दांनी केलं आहे का वेगवेगळ्या त्या अवस्था आहेत, पण शेवटी एकच आहे। आपण याला एक म्हणतो, इथं श्रीरामकृष्ण म्हणतात ईश्वर दर्शन। हे ईश्वर दर्शन करण्यासाठी तुम्हाला काहीतरी साधन लागतं। कोणती गोष्ट करायला साधन लागतं। कोणती गोष्ट तुम्हाला हस्तगत करायची असेल तर तुम्हाला काहीतरी उपाय करावे लागतात, त्याला साधन म्हणतो आपण। तर त्या साधनाने ते गोष्ट साध्य होते। नाही
मग हे साधन तुमच्याकडे असेल तर, समजा एखाद्याला डोळे नाही आहे, मग ते डोळे साधन नाही, त्याला डोळ्यांची गोष्ट होतात ते त्याला करता येणार नाही. तसंच प्रत्येक अवयवाचं, तसंच आपलं अस्तित्व. पण इथे आहोत म्हणून आपण काहीतरी करू शकतो. आपण इथं नाहीच तर मग आपण काहीच करू शकणार नाही. पृथ्वीवर आहोत म्हणून पृथ्वीवर जे काही साध्य होतं त्याला मर्त्यलोक म्हणतात, पृथ्वीलोक म्हणतात, मानवलोक म्हणतात वगैरे. तर इथे तुम्हाला जे काही साध्य केलं तर तेच साध्य होऊ शकेल, इतर काही साध्य होणार नाही. तुम्ही देवलोकात गेले तर तिथलं नाही साध्य होणार, तिथलंच करावं लागेल तुम्हाला. ज्या गोष्टी अमेरिकेत साध्य येतात तिथेच करावं लागतं, इथे नाही होणार. असंच प्रत्येक बाबतीमध्ये साध्य व्हायसाठी तुम्हाला काहीतरी साधन पाहिजे. मग साधन पाहिजे तर तुमच्याकडे काहीतरी ते आपल्याकडे साधन वेगवेगळे असतात, एकच साधन नसतं. मग साधनामध्ये मुख्य म्हणजे इथे म्हटलं आहे चित्तशुद्धी. म्हणजे प्रत्येकाचं चित्त शुद्ध असतं पण त्याच्यामध्ये तरतमा असते. काही लोकांचं चित्त फारच शुद्ध असतं. जसं श्रीरामकृष्ण लहान मुलांचं म्हणतात, अगदी 5 वर्षाचा बालक आहे, त्याचं चित्त शुद्ध असतं कारण त्याच्या चित्तामध्ये विकार नसतात, कोणतेही विकार नसतात. इथे म्हटलं आहे काम, क्रोध, लोभ वगैरेंना जिंकलं तरच त्याची कृपा होते. आता हे असतील तर जिंकण्याचा प्रश्न येतो, आता नसतीलच तर कुठून काय जिंकण्याची गरजच काय आहे की नाही. हे षड्विकार आहेत. विकार म्हणजे अस्वास्थ्य, विकार म्हणजे ॲबरेशन, विकार म्हणजे विकृती. स्वास्थ्य नाही आहे त्याला आपण विकार म्हणतो. तब्येत सगळी ठीक आहे, ठणठणीत आहे, तो विकार नाही आहे, सगळंच ठीक आहे. आपली सगळी शरीर यंत्रणा, ते जेवढे काही पुर्जे आहेत, पार्ट्स आहेत, सगळे व्यवस्थित काम करतात आहे, म्हणजे ज्या आपापलं काम करतात आहे ते म्हणजे ठीक आहे. जेव्हा ते ठीक काम करत नाही, काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतो, तरी त्याला आपण विकार किंवा रोग म्हणतो. मनाच्या रोगाला आधी म्हणतात, शरीराच्या रोगाला व्याधी म्हणतात. हे जे आहे हे आपल्याला काय करतात, अशुद्ध करतात, म्हणजे डिस्टर्ब करतात आपल्याला. नाही, आपल्याला जसं पाहिजे तसं राहू देत नाही. यात काहीतरी एक मध्ये अडथळा निर्माण होतो. ह्या गोष्टी अडथळे निर्माण करतात, अंतराय निर्माण करतात. जसं आपल्याला ध्यान करायचं आहे, नाही आता ध्यान करायचं आहे, तुमची इच्छा आहे, ध्यान करण्याची इच्छा, संकल्प आहे. हा आपल्या मनामध्ये ध्यान करण्याचा संकल्प निर्माण झाला, इच्छा निर्माण झाली आहे की नाही. आता संकल्प बरोबर आहे, पण संकल्प केल्यानंतर मग आपण ती कृती करतो. मग कृती केली, ध्यानाला बसलो, इथपर्यंतही ठीक आहे. आता पुढे ध्यान होणं नाही. आता ध्यान होणं हे एवढं केलं की होत नाही. संकल्प झाला, कृती झाली, तेवढ्यावरच काही ध्यान होत नाही. जेव्हा त्याच्यापुढेची तुम्ही पायरी गाठायला जाता तेव्हा मग काय होतात, अडथळे निर्माण होतात. बरोबर आहे. पण चित्तशुद्ध काही प्रमाणात असल्याशिवाय तुमच्या मनात संकल्पच उद्भवणार नाही. चला आपण ध्यान करूया, बसूया, जप करूया, देवाचं दर्शन घेऊया, हा संकल्प आहेत ना. काही प्रमाणात शुद्धी असल्याशिवाय संकल्पच मनामध्ये निर्माण होणार नाही. म्हणजे काही ना काही प्रमाणामध्ये तुमच्या मनामध्ये शुद्धी हवी. याचा अर्थ हे सगळे विकार आहेत ते थोडे तुमच्या आटोक्यात हवेत, तरच मनामध्ये संकल्प उद्भवतील. मग ती चित्तशुद्धी ह्या जन्मामध्ये किंवा जन्मजन्मांतरे वा, नाही तर ती कुठून येणार. कोणती गोष्ट स्वामीजी म्हणतात तुम्ही मिळवल्याशिवाय तुम्हाला मिळत नाही. ती नाही, तुम्हाला ती मिळवावी लागते, प्रयत्न करावे लागतात. मग ते या जन्मात करा किंवा जन्मजन्मांतर किती मागच्या किती जन्मात करा, आहे की नाही.
तुम्ही ती करू शकता. तुम्ही आणि त्याचाच परिणाम आपल्याला दिसतो की तुम्ही करा. मग आता जन्माच केले तर तुम्ही पुढच्या जन्मात तुम्हाला त्याचा फायदा होईल ना. बरे म्हणा किंवा वाईट म्हणा, कोणतेही प्रयत्न परिश्रम वाया जात नसतात. तर श्रीरामकृष्ण म्हणतात तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना आहे ना, वचनामृतातच आहे, केलेली प्रत्येक प्रार्थना ती त्यांनी ऐकलेली आहे. असं नाही की तुम्ही केली लक्षच नाही आहे की नाही. कोणीतरी बोलत आहे आपल्याशी, आपलं लक्षच नाही तिच्याकडे, मग आपल्या कानावर पडलीच नाही. ते म्हणजे तसं नाही आहे. तुम्ही देवाला उद्देशून जी काही प्रार्थना केली आहे ती बरोबर त्याची नोंद घेतल्या गेली आहे. हां की नाही. त्यांचं कॉम्प्युटर परफेक्ट आहे. आजकाल तर कॉम्प्युटरची, आजकाल तर पुढची स्टेप झाली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. ते काय अद्भुतच आहे सगळं. तुम्ही त्याला विषय द्या, आम्हाला ह्या पॉईंटवर काहीतरी पाहिजे. मी त्याला वर्ल्ड इंडिया इज अ वर्ल्ड गुरु, वर्ल्ड लीडर, त्याने पटकन तयार करून दिलं सगळा निबंधच. जे करायला आपल्याला 2-3 महिने लागले असते त्याने 2 मिनटात, ते 2 मिनटे नाही, पटकन 1 मिनटात, अर्ध्या मिनटात हातात. त्याला म्हटलं ह्याच्यावर आम्हाला कविता करून द्या, त्याने पटकन सुंदर कविता करून दिली. ती कविता करायला बराच वेळ लागेल आपण जर मॅन्युअली प्रयत्न केला तर. म्हणजे इतकं ते सगळं समोर गेलेलं आहे तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता पण आपण डिजिटल टेक्नॉलॉजी म्हणतो, त्याच्या पुढची स्टेप आपण गाठलेली आहे. ही तर सुरुवात आहे असं म्हणावं लागेल की नाही. पण पुढचा हा विकास आताच एवढा आहे, त्याचा पुढचा विकास किती होईल आहे आपण त्याची कल्पना करू शकत नाही. मग इथे सुद्धा तसंच आहे. आपण जेव्हा प्रयत्न करतो मग ते आता करा, गेल्या जन्मी करा, प्रयत्न कधी वाया जात नसतात. प्रत्येक गोष्ट ऐकली जाते. लक्षपूर्वक देवाने त्याच्याकडे लक्ष दिलं आहे, त्याची नोंद घेतलेली आहे असं म्हणण्याचं. त्याची नोंद घेतलेली आहे. तुम्ही जी प्रार्थना केली आहे त्याची नोंद घेतलेली आहे. तुम्ही जे काही देवासाठी केलेलं आहे त्याची नोंद घेतलेली आहे नाही. आणि म्हणूनच बघा आपल्याकडे मंदिरात किती गर्दी, लोक दर्शनाला बघा, तीर्थयात्रेला जातात. आता तर महाकुंभमेळा आहे की नाही. आता तुम्हाला तेवढं भाव असो की नसो, पण काहीतरी भाव असल्याशिवाय लोक कशाला करतील. म्हणजे अगदी अविश्वासी माणूससुद्धा करेल तरी काहीतरी थोडा तरी भाव असेलच त्याच्यामध्ये. त्यात काहीतरी रिझल्ट आहे, काहीतरी भलं आहे आपलं, अशी भावना असतेच. मग ती कुठून आली नाही. ते म्हणतात ती कृपा असते, देवाची कृपा. आणि मग दोन्ही गोष्टी इथे आपण नेहमीच बघतो आणि दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या. दोन्ही गोष्टी एकत्र समजून घ्यायला पाहिजे. आता पुढचा अध्याय तसाच आहे. हा जो आहे तिथे मारवाडी भक्त येतात ठाकूरांची भेट घ्यायला आणि ते म्हणतात तुम्ही आम्हाला काही सांगा, उपदेश करा. नाही आम्हाला महाराज थोडे काही सांगा. आता ते कलकत्त्यामध्ये व्यापारधंदा करतात. नाही व्यापारधंदा करतात याचा अर्थ त्यांचा संबंध जास्ती कशाशी येतो, उलाढालीशी येतो. व्यापारामध्ये वाणिज्य असतं, घेणं आणि विकणं. आणि कृषी गौरक्ष वाणिज्य गीतेमध्ये म्हटलं आहे. वैश्य कर्म स्वभावजम. वैश्य असतो तो काय करतो, निर्माण करतो आणि वितरण करतो की नाही, प्रोडक्शन, वेल्थ क्रिएशन. पण आधी वस्तू निर्माण झाल्या पाहिजे. म्हणजे आपण ज्याला रॉ मटेरियल म्हणूया. आता रॉ मटेरियल काहीतरी नेचरमध्ये असतं आणि काहीतरी आपण निर्माण करू, मटेरियलमधून निर्माण करतो. जसं शेत आहे, तर शेतामधून उत्पन्न काढलं की नाही, त्यात काहीतरी बी टाकावं लागतं, नंतर मेहनत करावी लागते, मग आपल्याला त्याचं पीक मिळतं. त्याला म्हणतात कृषी. आणि गोरक्ष वाणिज्य काय आहे हे तुम्ही, गौ त्या काळामध्ये गोधन होतं मुख्य, म्हणून ते गोरक्ष. मग त्याच्याखाली काही येऊ शकतं, एनिथिंग त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जाऊ शकतं. वाणिज्य म्हणजे वितरण करणं की नाही. जी गोष्ट निर्माण झाली ती गोष्ट ठिकठिकाणी पोचवणं
दूर दूर जवळजवळ सगळीकडे पोचवणं, त्याला वाणिज्य म्हणतो आपण. आता हे सगळं उलाढाल करताना काय होईल आहे, आपापच तुम्ही त्यात गुंतणार. काही केलं की मन गुंतणार. कोणती गोष्ट केली तरी मन गुंतणार. बरं, मन गुंतण्याबद्दल नाही राहणार. पुढची स्टेप येते की तुम्ही त्यात किती गुंता. ते करताना तुमचं चित्त किती अशुद्ध होतं की शुद्ध होतं. मग ते करताना तुमचं चित्त शुद्ध होऊ शकतं किंवा अशुद्ध होऊ शकतं. जसं देशाची सेवा करायची आहे की नाही, मग काही सेवक निर्माण होतात, समाजसेवक, देशसेवक. मग ती विविध क्षेत्रामधून सेवा करता येते. राजकारणातूनच देशाची सेवा करता येते. विविध समाज कार्य करता येतात, संस्थांमधून सेवा करता येते. पण सेवा करणं ही फार चांगली गोष्ट आहे. त्यांनी काय होतं, चित्तशुद्ध होतं. आता चित्तशुद्ध होतं म्हणजे काय, इथे ते सांगितलं आहे. गीतेमध्ये पण आहे. मी नेहमी आपण म्हणतो, योगिन कर्म कुर्वन्ति चित्त संगम त्यक्त्वा आत्मशुद्ध आहे. आत्मशुद्ध आहे म्हणजे स्वतःची शुद्धी म्हणजे चित्तशुद्धी. आत्म्याची शुद्धी नाही, आत्म म्हणजे मी, स्वतः या अर्थाने. त्यांनी चित्त अशुद्ध होतं, शुद्धही होतं. चित्तशुद्ध आहे, योगी करतो. योगी तुम्हाला योगी झालं पाहिजे. तुम्ही कृषी गौरक्ष वाणिज्यकरता, त्याच्यामुळे चित्त अशुद्ध होण्याची शक्यता असते. त्यांनी काय होतं, तुमचा लोभ वाढेल, काम वाढेल, क्रोध वाढेल, सगळे विकार वाढतील. आणि कारण तुमचा उद्देशच आहे काय, भौतिकता. भौतिक जगाला तुम्ही आणखी कवटाळला, आणखी मला आणखी ती लालसा हाव वाढत जाते. आपलं कळतही नाही की आपण कुठून सुरुवात केलेली आहे आणि या प्रवासामध्ये आपण किती दूर आलेलो आहोत. हा जो आपण प्रवास पत्करला आहे, वाटचाल केली आहे, ही वाट चुकली आहे की बरोबर आहे. ह्याच कर्माने वाट चुकली तर आपल्याला विपरीत फळ मिळेल. ह्याच कर्माने जर तुम्ही योग्य त्या वाटेला लागले, योग्य दिशेने गेला, तर तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल. चित्तशुद्धी, तर चित्तशुद्धी म्हटलं आहे. चित्तशुद्धी न झाल्यास भगवंताचं दर्शन घडणार नाही. म्हणजे सगळी कर्म ही चित्तशुद्धीसाठी असतात. असं कोणतंही कर्म नाही आहे जे चित्तशुद्धीसाठी होऊ शकत नाही. किंवा स्वामी विवेकानंद म्हणतात की असं कोणतंच कर्म नाही आहे ते लौकिक किंवा भौतिक किंवा सांसारिक किंवा प्रापंचिक आहे. कोणतंच कर्म नाही आहे. असू सुद्धा कसं शकेल. कर्माची प्रेरणाच ही नाही, लौकिक नाही आहे. पण आपल्याला तर माहीत नाही, आपण त्या कर्माला ती लौकिक नसलेली प्रेरणा आपण लौकिक करून टाकतो. जी प्रापंचिक सांसारिक नसलेली प्रेरणा आपण त्याला प्रापंचिक करून टाकतो, कन्वर्ट करून टाकतो की नाही. जसं आपण नेहमी म्हणतो की पाणी हे नेहमी शुद्ध असतं की नाही. पाणी शुद्धच असतं, मूलतः शुद्ध असतं. हवा ही मूलतः शुद्धच असते नाही. बाकी त्याच्यात ज्या होतं, समजा दुर्गंध येतो आहे, तो हवेचा दुर्गंध नाही आहे. हवा शुद्ध आहे, दुर्गंधी आरोपित आहे, बाहेरची गोष्ट आहे. पाणी शुद्ध आहे, त्यात बाहेरची गोष्ट तुम्ही अशुद्ध केलं. त्याला मन शुद्ध आहे, मन शुद्ध आहे, अतिशुद्ध आहे. मनाला आपण अशुद्ध केलं आहे म्हणून ते 5 वर्षाचं बालक अतिशुद्ध आहे. त्यात काहीच नाही, अहंकार नाही आहे, आसक्ती नाही, काहीच नाही, ममत्वच नाही आहे, सगळंच काही नाही. फार सुंदर वर्णन याच्यामध्ये विचारामध्ये आणि गीतेमध्येही आहे की नाही. जसा मोठा होतो थोडासा सगळं येतं त्याच्यामध्ये. आता तर जास्ती 5 वर्षाची गरज नाही आहे. ही सगळी प्रक्रिया आधीच सुरू होऊन गेली आहे की नाही. जो जन्मापासूनच आता तो त्याच्यात आढ्यता येऊन गेलेली आहे, अहंकार येऊन गेलेला आहे. हा भाग वेगळा. पण साधारणतः आपण जनरलाइज करतो तेव्हा बोलतो की साधारण त्या वयामध्ये हे सगळे विकार असत नाही, अहंकार असत नाही, ममत्व असत नाही की नाही. कारण अजून त्याला कारणं मिळालं नाही आहे, तर त्याचं वय तसं नाही आहे. अजून तो आपण त्याला म्हणतो काय, निष्पाप म्हणतो. निष्पाप आहे, निरागस म्हणतो. निष्पाप शब्द बरोबर नाही आहे, निरागस म्हणतो.
म्हणजे त्याला कळत नाही आहे, या गोष्टी कळत नाही आहे. जे इतरांना कळतात, वय झाल्यानंतर कळतात की नाही, आकर्षणं कळतं, प्रलोभनं कळतात, त्याच्यात तो बळी पडतो, मोहात बळी पडतो. या गोष्टी त्याला अजून त्याचा विकास झालेला नाही आहे, म्हणून त्याला निष्पाप म्हणता येत नाही. सगळं आत आहे, फक्त ते व्यक्त होऊ शकत नाही आहे. नसतं तर व्यक्त कुठून होतं मग? ते बाहेरून आकाशातून थोडीच पडतं काही. आत असतं ते व्यक्त होतं, बाहेरून काहीच येत नाही. फक्त बाहेरची कारणं त्याला असतात, ती कारणीभूत होतात. मूलतः आतच सगळं असतं. ही जी प्रक्रिया आहे, आता तुम्हाला अध्यात्म म्हणा, परमार्थ म्हणा, धर्म म्हणा, तुम्हाला काय करतं? सहाय्य करतं, ती मदत करतं. एक तर तुम्हाला जी गोष्ट नाही, आधार घ्यावा लागतो आपल्याला, आहे की नाही? असं असू शकेल काही लोकांना आधाराची गरज नाही, असं असू शकेल काही लोकांना शिक्षणाची गरज नाही, शिक्षण न घेता शाळेत न जाताच ते असतात. कृष्णाने 64 विद्या 64 दिवसात शिकल्या, त्याला कित्येक जन्म लागू शकतात. कृष्णाची बुद्धी अफाट होती. शंकराचार्याने 8 वर्षांमध्ये सगळं पूर्ण वेद साहित्य सगळं हस्तगत केलं, आत्मसात केलं. ते अफाट प्रतिभा आहे. व्यासांचं तर काय बोलायचं, विशाल बुद्ध आहे. हे सगळे महान लोक आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला माहीतच आहे. हे 2-4 उदाहरणं आपण सोडून द्यायचे. व्यासांनी गणेशांना बोलावलं, लिहा महाभारत, मला बोलायचं, सांगायचं आहे, लिहिणारा कोणीतरी पाहिजे, आहे की नाही? गणेशांनी कबूल केलं, ठीक आहे मी लिहितो. म्हणजे लिहिणाराही तसाच तोलामोलाचा आहे, डिक्टेट करणारा पण तोलामोलाचा आहे नाही. पण खरोखर तोलामोलाचे आहेत का हे दोघे जणं? आता गणेशासारखा तो मला उगाच मी कशाला कोणाचं काहीतरी सांगेल आणि मी लिहून गेईल, मी काय कोणाचं काय लेखनिक आहे काय, रायटर आहे काय, आहे की नाही? कशाला एवढी मोठी देवता कशाला कोणाचं ऐकेल? असेल व्यास आपल्या ठिकाणी मोठे, मग त्यांनी ती अट टाकली की मी लिहील म्हणजे मला, तुम्हाला सगळं माहीत आहे ते, आहे की नाही, की मी असंच लिहिणार नाही, मला मी थांबणार नाही मध्ये, थांबलं तर मी सोडून देईल. मग व्यासाने ती अट मान्य केली. म्हणजे व्यासाने आपल्या प्रतिभेविषयी संपूर्ण खात्री आहे की मी अगदी अखंडितपणे सांगू शकतो. पण कधीतरी थोडा तरी वेळ त्यांना पॉज घ्यावाच लागतो. मग त्यांनी पण अट घातली. म्हणजे अट घालणारासुद्धा काही सामान्य नाही आहे की मी जे बोलेन ते तुम्हाला समजल्याशिवाय तुम्ही हे करायचं नाही. मग त्यांनी असं म्हणतात की काही असे कूट श्लोक आहेत महाभारतामध्ये 8000च्या जवळपास, ते समजायला थोडे अवघड आहे. कोणाला अवघड आहे? तुम्हाला आम्हाला नाही, गणपतीला पण अवघड आहे. मग त्यांनी अवघड टाकले आणि म्हटलं की बाबा मी जे सांगेल ना ते तुम्ही समजल्याशिवाय लिहू नका. आता गणपतीला ती अट मान्य करावी लागली की नाही. मग तो सांगितलं तर विचार करतपर्यंत आणखी श्लोकाची रचना करायची. असं करून तुमचे हे झालं, 10चे 20 झाले, 20चे 50, आता 1,00,000च्या वरती आहे श्लोकसंख्या महाभारताची. पण हे फार विरळीत उदाहरण आहे की नाही, विरळ उदाहरण आहे. यातूनच कळतं की अशी प्रतिभा असू शकते, अशी बुद्धिमत्ता असू शकते. म्हणजे असतं हे आपल्याला मान्य करायला पाहिजे, आहे की आपली नाही आहे नक्कीच, आहे की नाही, आपल्याकडे काहीच नाही आहे. पण नाही आहे म्हणून अशी नसते असं नाही म्हणायचं, हे फार महत्त्वाचं आहे. आमच्याकडे आम्ही कुठेच नाही आहे की नाही. आम्ही बेक केला म्हणजे सगळेच बेक केला आहे. आम्ही निर्बुद्ध म्हणजे जगातले सगळेच निर्बुद्ध आहेत, नाही असं नाही आहे की नाही. सगळ्यांकडे सगळं असतं असं नाही आहे. प्रत्येकाची आता हा विषय इथे की नाही, ती रचना आहे ती की नाही. जगामध्ये प्रत्येक प्रकारची रचना असते की नाही, याचा दाखवण्यासाठी असते. अशी असते बाबांनो की नाही. जसं आपल्यासारखे असतात ज्यांना काही समजत नाही आहे की नाही, जसं आपण या सृष्टीचा भाग आहोत, तसे ज्यांना खूपच जास्ती उंची आहे बुद्धीची, ते सुद्धा या सृष्टीचाच भाग आहे. ते वेगळे नाही आहेत आणि आपणही वेगळे नाही आहेत. म्हणून
सगळ्यांनाच इथे जो विषय आहे सनातन धर्माचा जो वैशिष्ट्य आहे की नाही, कोणीच वंचित होत नाही, सगळ्यांना सगळं मिळतं. काही जण जन्नतमध्ये जातील, काही लोक इकडे तुम्ही इकडे जन्नतमध्ये जा आणि इकडे जहन्नममध्ये जा, असला प्रकार नाही आहे. आणि जन्नतमध्ये नेहमी सरीच गेले, इकडे जहन्नममध्ये नेहमी सरीच गेले, हा काय प्रकार आहे की नाही. एकदा गेले स्वर्गात, तिथून तुम्ही स्वर्गातच गेले, इकडून नरकात गेले तर नरकातच गेले. आपलं तसं नाही आहे की नाही. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मृत्युलोकम विशंती एवं त्वयी धर्ममनुप्रपन्ना गतागतम कामकामा लभन्ते. गीता काय सुंदर म्हणते बघा, आहे की नाही. स्वर्गही आहे, स्वर्गाची संकल्पना आहे. स्वामीजी म्हणतात स्वर्ग म्हणजे काय नुसतंच गप्पा नाही आहे, आणि त्या गप्पा असतील तर मग हे पण गप्पाच आहे. तो जर भ्रम असेल तर हे सुद्धा भ्रमच आहे. मग आपलं अस्तित्व आहे की नाही, ज्या अर्थाने तो भ्रम आहे त्या अर्थाने हे पण भ्रम आहे, हे पण आभासच आहे. तो आभास आहे आणि हे आभास नाही आहे. मग तुम्ही लुच्चे आहात ना, तो स्वामीजी लबाळा आहे की नाही, तुम्ही अप्रामाणिक आहात की नाही. असं कसं शक्य आहे की नाही. परंतु भुक्त्वा ते सगळं ओपन झास मजा झाल्यानंतर विशालम स्वर्गलोकम, त्याला विशेषण पण दिलं आहे. विशाल स्वर्गलोक आहे, भव्य दिव्य, सगळंच महान आहे तिथे की नाही. पण तिथेही सुद्धा समत कशाने मिळालं, ते कर्माने मिळालेलं आहे की नाही. ते क्षीण झालं, संपलं की इथे या क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती प्रविशंती. म्हणजे तुम्ही ते फार महाभारतात फार छान गोष्टी आहेत. ते तो असतो यांचा खाली जमिनी होतो, त्याचे नातू त्याला सांगतात आम्ही तुला तिथंच ठेवतो, आम्ही आमचं पुण्य तुम्हाला देतो. वेगळी गोष्ट आहे ती, फार सुंदर आहे ती कथा की नाही. नहुष राजाची आहे ती की नाही. नहुष राजा याच्यातलाच होता, याच कुळातला होता, पण फार प्राचीन काळातला होता नाही. त्याला शाप मिळाला, सर्पवध झाला वगैरे, ती नंतरची गोष्ट आहे. मर्त्यलोकम विशंती नाही. तिथं म्हणजे काय, हा मर्त्यलोक आहे, हा तसा तोही मर्त्यलोकच आहे. मग मर्त्यलोक म्हणजे संपणारा, नाशवान, त्याला मर्त्यलोक म्हणतात. जसं हा मर्त्यलोक आहे, तो काय, तोही पण मर्त्यलोकच आहे. नसता तर मग काय, आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीनो अर्जुन. ब्रह्मलोकसुद्धा शेवटला सगळ्यात महान, पण तोच पुनरावर्ती आवर्ती आहे, म्हणजे पुन्हा होणार आहे. मापेत्यकम ते पुनर्जन्म न विद्यते. फक्त जे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतात, ईश्वरदर्शन घेतात, पुनर्जन्म न विद्यते, त्यांना पुनर्जन्म नाही आहे. तो फक्त अविनाशी स्थान आहे. परमम तद्धाम परमम मम असं म्हटलं आहे. ते धाम आहे, कारण तुमची मानवी कल्पना फक्त तीच कल्पना करू शकते, स्थळाचीच कल्पना करू शकते, दुसरं काही कल्पना करू शकत नाही. मानवी बिंदू तसा नाही आहे, होऊ शकत नाही. तो विचार आला की तो काळ आणि स्थान स्थलकालाच्या दरडूनच येणार. ती मर्यादा आहे, मानवी मनाची मर्यादा आहे ती, तसंच होणार ते. मग परमम धाम म्हणून त्याला धाम म्हटलं आहे, पण ते धाम तुमच्या आमच्यासारखं नाही आहे. तुम्ही विश्वाशी एकरूप झाले म्हणून त्याला परमम धाम म्हटलं आहे. तुम्ही वेगळे नाही राहिले, समुद्र झाले तुम्ही, आता लाट नाही राहिले. ती स्वतः समुद्र झाले, स्वतःच अस्तित्व झाले, स्वतः सच्चिदानंद स्वरूप झाले. आणि सगळं कर्माने होतं. किती मजेदार आहे ते बघा. तुम्ही आम्ही दिवसभर 24 तास जे करतो त्यांनीच होतं. हे एवढं मोठं जे आहे सगळं ते यानी होतं आहे. तुम्ही जे करता दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत 24 तास जे करता त्यांनी होतं आहे की नाही. म्हणून गीता फार म्हणतात की स्वे स्वे कर्मणी. इथं ते आपण बघतो आहे की नाही. स्वे स्वे कर्मणी. स्वे स्वे कर्मणी म्हणजे काय, तुमचं कर्म. याचा अर्थ काय, प्रत्येकाचं वेगवेगळं असणार. स्वे स्वे कर्मणी अभिरतः. अभिरत म्हणजे तुम्ही अगदी झोकून काम केलं आहे, तेच करतो आपण नेहमी. आणखी काय करतो आहे की नाही. जन्मभर करतो काय आपण, जे हातात घेतलं ते पूर्ण मनानेच करतो. नाही केलं तर मग गडबडी होणार नाही, सगळंच बिघडणार ना. आणि बिघडू नये याची आपण काळजी घेतो. आपण जर लक्षपूर्वक काही कोणती गोष्ट नाही केली, समजा आपल्याला स्वयंपाक करायचा आहे की नाही,
मग लक्षपूर्वक नाही. आज आमच्या अचानक बिग गेटच्या वेळेला 7 वाजता 7:30ला काही लोक उभे होते, भक्तच होते, उठले ते महाराज पण होते. मग ते काय करायचं त्यांना, ते एकदम 6 लोक आले. मग थोडंसं ते मग भेळ केली तयार. मी तर हा विषय सांगण्याचा नाही इथे, पण भेळ करून दिली त्यांना. ती मुलगी होती, बंगाली होते सगळे. तर भेळ आहे म्हटलं, तुला कसं माहीत भेळ आहे म्हणे आजकाल सगळे भेळ सगळीकडेच मिळते, पण तिथली भेळ चांगली नसते. तुम्ही जी भेळ केली खूप छान होती. म्हटलं आमची भेळ कशी आहे, खूप छान आहे म्हणे. असली भेळ तिकडे मिळत नाही कलकत्त्यामुळे. आता हे अभिरतच करावं लागेल, तो घाईघाईनीच करावं लागली 2 मिनिटामध्ये. परंतु स्वे स्वे कर्मणी इतकी साधी क्षुल्लक गोष्टसुद्धा. अभिरत सुंदर शब्द आहे, रत अभिरत. त्यांनी काय होईल आहे, संसिद्धीम लभते नरः. नर म्हणजे मनुष्य, मानव. हे सगळे शब्द आले आहेत गीतेमध्ये वेगवेगळ्या. मनुष्य हा, मानव हा, नर हा. फार सुंदर आहे गीता, म्हणजे अद्भुतच आहे की नाही. इथे नर शब्द आलेला आहे. नराला नारी पण येतो शब्द की नाही. मानवाला मानवी वापरत नाही जास्ती आहे की नाही. मनुष्याला मनुष्य वापरते, नरला नारी वापरतात की नाही. नर नारी वापरतात की नाही. या शब्दाला थोडा एक प्रत्यय दिला की ती नारी होऊन जाते. इकार दिला, इकारांत दिला की नारी होऊन जातं ते. म्हणजे हा शब्द इथं का आला, नर शब्द का आला, काही येऊ शकतो, पण आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये काही वगळू शकत नाही. सगळेच दोन्ही लिंग येतात त्याच्यामध्ये. कोणते भिन्नलिंगी कोणी असो, सगळे याच्यात समाविष्ट झाले. स्वे स्वे कर्मणी अभिरत संसिद्धीम. अरे तुम्ही सक्सेसफुल व्हा. सिद्धी आणि संसिद्धी गीतेमध्ये दोन्ही शब्द आलेले आहेत. सिद्धी आली आहे आणि संसिद्धी पण आलेलं आहे की नाही. दोन्हीचे अर्थ संदर्भाला धरून असतात आणि त्या त्या ठिकाणी त्याचा अर्थ केला जातो. साधारणतः सिद्धी शब्दाचा अर्थ गीतेमध्ये असा होतो, कर्मयोग निष्ठा होते. तुम्ही कर्म करता, चित्तशुद्धी होती आणि तुम्ही ज्ञानयोग्यतासाठी, ज्ञाननिष्ठा योग्यतासाठी पात्र बनता. तुमची योग्यता होते. म्हणजे काय, म्हणजे तुम्ही आता विवेक विचार करू शकता, वैराग्याचा विचार करू शकता, साधन चतुष्टय जे आहे ते मांडतात आहे की नाही, त्याचा विचार करू शकता. एरवी नाही जमत की नाही. एरवी आपलं जे यंत्र आहे, शरीर यंत्र आहे की नाही. या शरीर यंत्रामध्ये मन आहे, बुद्धी आहे, सगळंच काही आहे, इंद्रिय आहेत की नाही. इथे संसिद्धी शब्द आहे. संसिद्धी लभते नराः. म्हणजे तुम्ही फायनल तुमचं ते जे यश आहे ते गाठू शकता. स्वे स्वे कर्मणी अभिरता. फक्त स्वतःचं कर्म करून. आणखी काय पाहिजे तुम्हाला की नाही. आपल्याला काय पाहिजे आणखी, तुम्हाला वेगळं काही करावं लागेल नाही. हा अध्यायाचा 75वा श्लोक आहे, 45वा श्लोक आहे. म्हणजे इथे जे म्हटलं आहे की आता इथं एक त्यांच्या जीवनातली घटना दिली आहे ठाकूरांनी. माझं वय त्यावेळी असेल 10-11, म्हणजे फार कमी आहे. कामार पुकूरला राहत असतानाची गोष्ट त्यांच्या चरित्रात आली आहे. त्यांनी स्वतः सांगतात इथे, त्या सुमारास मला ही अवस्था म्हणजे समाधी अवस्था प्राप्त झाली. धानाच्या शेतातून जात असताना जे काही बघितलं त्यानं अगदी विव्हल होऊन गेलो. म्हणजे 10व्या वर्षी त्यांना ती इतकी एकाग्रता आणि चित्त पूर्णपणे ब्रह्मरूप होण्याची, तिला ब्राह्मी स्थिती गीतेमध्ये म्हटलं आहे की नाही, ती अवस्था त्यांना प्राप्त झाली. म्हणजे कशी की निरहंकार, निर्ममो निरहंकार आणि विहाय कामान या सर्वान पमान शरती निस्पृह. संपूर्ण वासना त्यागाची, निर्मम अवस्था, ममत्व त्यागाची आणि निरहंकार त्यागाची अवस्था त्यांना प्राप्त झाली. 10व्या-11व्या वर्षामध्ये दानाच्या बांधून जात असताना काही कारण नाही की नाही, इथे दिलेलं नाही आहे त्यांना. जे काही बघितलं, धानाच्या शेतातून जात असताना जे काही बघितलं, काय बघितलं लिहिलं नाही आहे. त्यानं अगदी विव्हल होऊन गेलो. ईश्वर दर्शन झाल्याच्या काही खाणाखुणा आहेत. ज्योतिदर्शन घडतं, आनंद होतो, छातीमध्ये भरभर महावायू उठल्याचा अनुभव येतो, वगैरे वगैरे वर्णन आहे की नाही. आता इथे काय बघितलं ते पण आपण जे चरित्रात वाचतो, काळे कुट्टे ढगे होते, ते चित्र पण आहे, तुम्ही चित्र बघितलं पुस्तकामध्ये. आणि त्याच्यावर बगड्यांचा एक असा रांग अशी चालली होती आणि ते ईश्वराच्या सृष्टीचे अद्भुत दृश्य बघून त्यांच्या मनामध्ये ईश्वराची स्मृती जागी झाली आणि त्या ते विवल झाले आणि स्वतःला विसरले. असं थोडंसं आपलं जितकं समजतं तितकं आपण समजू शकतो. थोडंसं आणखी विस्तार होईल, पण तो इथंच थांबतो आपण की नाही.
तर ते त्यांना दिसल्यानंतर त्यांचं स्वतःची सौम्य हरपली नाही आणि तिथंच ते बेशुद्ध पडली. अशी घटना आहे. तीच घटना बहुतेक इथे आहे, समजायला हरकत नाही. मग हे घडलं कसं? इथे साधी नॅचरल घटना आहे. आकाशात किती सुंदर दिसतं, इंद्रधनुष्य सप्तरंगी. आपलं कधी समाधीवर लागले असं काय होत नाही. आपण छान सगळं 10 लोकांना बोलतो बघा बघा बघा, इथपर्यंत थांबतं आपलं. आपण त्याचं ॲप्रिशिएट करतो, सुंदर दृश्य आहे ते, किंवा असेच काही दृश्य आपल्याला दिसतात. पण ते बघून ते म्हणतात की समाधी अवस्था प्राप्त झाली, जे काही दिसलं तिने अगदी विभरून गेलं. म्हणजे त्यांना ते बगड्यांची जी कतार आहे, ओळ आहे, एका रेषेमध्ये बगळे जातात. बघितलं, एक त्याचा लीडर असतो, तो जातो आणि त्याच्या मागे सगळे ते बरोबर करतात. ते त्यांची ती नेचर आहे. ते नेहमी घडणारी घटना, स्वाभाविक घटना आहे. पण तिथे त्यांना ते बगळे दिसले, हे दिसलं, पण त्याच्या मागे जे सत्य आहे ते पण दिसलं. दृश्य दिसलं आणि त्याच्या मागे जे आहे ते पण दिसलं. आणि त्याच्यामुळे काय झालं? ते कर्म आहे बघा, लक्षात घ्या, आहे की नाही? ते कर्म आहे. दिसणं हे कर्म आहे, दृश्य हे कर्म आहे, बघणं कर्म आहे, की नाही? कर्म आहे. ते ध्यानाच्या शेतातून जात होते, ते काही ते पण कर्म आहे, आणि बघणं ते पण कर्म आहे. स्वे स्वे कर्मणी अभिरत. पण त्यांचं तिथे ते बघितल्यानंतर मन एकदम एकाग्र झालं. आणि मनामध्ये एकदम एखादा समजा दुसरा कवी असता तर एकदम कविता स्फुरली असती. एखादा चित्रकार असता त्यांच्याचं चित्र काढलं असतं की नाही. असंच काहीतरी त्याच्या प्रत्येकाच्या प्रतिभेप्रमाणे, त्याच्या संस्काराप्रमाणे त्यांनी ती निर्मिती केली असती. तो परिणाम तिथे साधला गेला असता. पण इथे काय झालं? सर्वश्रेष्ठ परिणाम साधला गेला. तिथं म्हणतं संसिद्धी, त्याला संसिद्धी म्हटलं इथे. संसिद्धीम लभते नरा, त्यांना समाधी अवस्था प्राप्त झाली. याचा अर्थ काय? म्हणजे कर्म तेच आहे बघा, त्याचे परिणाम वेगवेगळे होऊ शकतात की नाही. म्हणून इथे म्हणजे स्वकर्म निरतक कर्म यथा विंदती तशृणु. आपण इथेच थांबलं नाही. दुसरा अर्धा श्लोक असा आहे, अभिरत म्हटलं आहे, स्वकर्म निरत म्हटलं इथे, आहे की नाही. अरे नुसतंच काही करून होणार नाही. ते स्वनिरतक कर्म त्याची प्रोसेस आहे. त्याच्यानंतर सगळी प्रोसेस सांगितली आहे. म्हणजे तुम्ही स्वनिरतक कर्म यथा विंदती तत्शृणु, माझ्याकडनं ऐक तू अर्जुना, मी सांगतो ते तू ऐक, आहे की नाही. नुसतं म्हटलं की मी स्वेकिवे कर्मणी अभिरत, मी जी कर्म करतो मन लावून करतो, एकाग्रतेने करतो, झोकून करतो आणि मला ईश्वर दर्शन होईल असं कुठं आहे? ते म्हटलं आहे, पण ते त्याचं स्पष्टीकरण दुसऱ्या अर्धश्लोकात केलं आहे. स्वकर्म नियत कर्म तथा विंदती तशृणु. आणि मग नंतर तो श्लोक फार प्रसिद्ध आहे, यथा प्रवृत्तिर्भूतानाम. या एका श्लोकामध्ये संपूर्ण साधना प्रणाली आपल्याला दिसते. यथ प्रवृत्तिर्भूतानाम येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानम. हे 2 श्लोक एका ठिकाणी वाचायला हवे की नाही. इथे म्हटलं आहे सिद्धिं विंदती मानवाहा, तिथं नरहा म्हटलं आहे, इथे मानवाहा म्हटलं आहे. सामान्य हे आहेत शब्द आहे, ते सगळ्यांना लागू होणारे शब्द आहेत, निरपवाद शब्द आहेत, त्याला सामान्य म्हणतो आपण. तिथे कुठे अपवाद नाही आहे. अपवाद कुठे आहे? तुमच्या क्षमतेमध्ये. जसं मी आत्ता म्हटलं, शंकराचार्य, व्यास, ज्ञानेश्वर महाराज आणि विवेकानंद हे सगळे अपवाद आहेत, आहे की नाही. पण ते मानवच आहेत की, तेही नरच आहेत की नाही. अवतारी सगळे नररूपच असतात की नाही, पण ते विशिष्ट असतात की नाही. ते अवतार स्वरूप असतात, विशेष कामं करण्यासाठी आलेले असतात. आपली तीच भूमिका आहे की नाही. पण आपली भूमिका सामान्य असते की नाही. सिनेमामध्ये, नाटकामध्ये असतो ना, हिरो असतात, हिरोईन असतात. एखादा आतून काहीतरी घेऊन येणारा, प्लेट घेऊन चहा घेऊन येणारा कोणतरी असतो, आहे की ते मांडायला वगैरे. आपण त्यातले कदाचित असू, आहे की नाही. आपली भूमिका अत्यंत छोटी आहे. एक्स्ट्रा जाऊन नाही, एक्स्ट्रामध्ये आहोत आपण, आहे की लागतात, ते पण लागतात. ती गोष्ट स्वाभाविक व्हायला, स्वाभाविक दिसावी, त्यासाठी काही गोष्टी, सगळ्या गोष्टी लागत असतात. मग तुम्ही कर्म जर पूजेच्या आणि केलं तर मग इथे तुम्हाला होतो, चित्त शुद्ध होतो, ठीक नाही. तम अभ्यर्च, तम म्हणजे त्या ब्रह्मपूजा करा. म्हणजे मग म्हटलं आपण सुरुवातीला की असं कोणतंच कर्म नाही आहे ज्याला आपण सेक्युलर म्हणू किंवा इम्पेरिकल म्हणू किंवा प्रापंचिक म्हणू, सांसारिक म्हणू किंवा सामान्य म्हणू, लौकिक म्हणू. असं कोणतंच कर्म नाही आहे. वेदांताप्रमाणे असं कोणतंच कर्म नाही. आमचे वेद सांगतात असं कोणतंच सामान्य कर्म. यद्यत करोमि तत्तद अखिलम शंभो तवाराधनम.
हे शंभो तुझी आराधनाच आहे. तव आराधनम यद्यत करोमी अहम करोमी. त्यात करोमी क्रियापद आहे, आपण अहम त्याला लावावा लागतो. यद्यत अहम करोमी, जे जे मी करेन तत्तद अखिलम, ते सगळंच्या सगळंच. त्यांना काही वगळलं जात नाही, निरपवाद आहे ते. यद्यत अहम करोमी तत्तद अखिलम, अखिल म्हणजे सगळंच्या सगळंच, काही सुटणार नाही. हे शंभो, हे शंकरा शिवा तुझी आराधना आहे, काहीच वगळलं जात नाही. बघा आता वगळतो कोण? आपण वगळतो की नाही. आपण म्हणतो देवासाठी आहे आणि जगासाठी आहे की नाही. धर्म अर्थ पुरुषार्थ कर्म पुरुषार्थ हे कोणासाठी? माझ्यासाठी आहे. आणि मोक्ष पुरुषार्थ देवाच्या प्राप्तीसाठी आहे. आणि अर्थकर्म आणि हे जे अर्थ काम आणि धर्म, धर्म अर्थ काम हे पुरुषार्थ आहे. हे कशासाठी आहे? माझ्यासाठी आहे. त्याला अभ्युदय म्हणतात शास्त्रामध्ये. त्याला अभ्युदय निश्रेयस आणि यश धर्म. हा धर्म म्हणजे वैदिक धर्म म्हणजे अभ्युदयासाठी आणि निश्रेयासाठी जो केला जातो त्याचं नाव धर्म आहे. सुंदरशी व्याख्या केली आहे नाही. म्हणजे तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत मजेत राहा. उत्कर्ष, अभ्युदय म्हणजे उत्कर्ष, लौकिक उत्कर्ष आहे की नाही. सगळंच पाहिजे आपल्याला, सगळं व्यवस्थित पाहिजे. कपडे पाहिजे, घर पाहिजे, वाहनं पाहिजे, खाणं पाहिजे, पिणं पाहिजे, औषध पाहिजे, सगळंच. आणि पुन्हा थोडंसं का जास्ती पाहिजे आहे की नाही. थोडंसं कशाला, भरपूर घ्या की नाही. मी तर म्हणतो भारतात एवढी समृद्धी झाली पाहिजे, प्रत्येक माणूस इतका समृद्ध झाला पाहिजे, त्याचे खिसे सगळे पैशाने असे म्हणजे काय भरलेले पाहिजे. एखादे बंडल पडलं 500 रुपयाचं, घेत जाऊ द्या, त्यांनी मागे वळून जायला पाहायला नाही, मागे नाही वळून पाहायला पाहिजे. जाऊ द्या. काय इतके आणखी आहे की आपल्या खिशातही भरपूर आहे, घरी भरपूर आहे, बँकेतही भरपूर आहे. पडलं तर पडू द्या, त्याने कशाला बघायचं. गेले ते गेले, 2-4 लाख रुपये गेले तर त्यात काय विशेष आहे. इतकी समृद्धी पाहिजे. होती ती समृद्धी. सोन्याचा दूर म्हणजे काय आहे? आपल्या सोन्याचा दूर निघत होता म्हणजे काय आहे? सोन्याचा दूर, सोनं आपण जाळतो आहे की नाही. त्याचा दूर निघाला तरी आपलं काही वाटत नाही, जळू द्या. इतकं सोनं आहे अजूनही बघा. इतकं लुटून नेलं. नादिरशहाने किती लुटलं, त्या अब्दालीने किती लुटलं. आता अफगाण कुठे आहे? काहीच नाही आहे. इंग्रजांनी किती लुटलं. इंग्रजांनी इतकं लुटलं की विचारूच नका. एकदम साफ सुख करून टाकलं. 50 ट्रिलियन म्हणून आता पण नवीन फिगर आली आहे. पण आणखी किती लाख काहीतरी 3-4 लाख कोटी काही नेली असं म्हणतात. त्याचा हिशोब म्हणजे काय? आपला नाही आहे, त्यांचा हिशोब आहे. आज कुठे आहे ब्रिटन? विकेल लागलं आहे. पुढे काय होणार सांगता नाही ब्रिटनचं आहे की नाही. आपण कुठे आहो? अजूनही आपले सोन्याचं धूर निघतच आहे की नाही. थोडं कमी जास्ती निघायला सुरुवात होईल की नाही. आपण कोणाला लुटलं नाही, कोणाला नागवलं नाही, काय केलं नाही, पण अजूनही आपण ह्याच्यात आहोत, समृद्धच आहोत. अजूनही जगाला आपण पोचू शकतो की नाही. म्हणजे ती क्षमता आपल्यात आहे, आजसुद्धा आहे. म्हणजे काय की तुम्ही ते कर्म कसं करता नाही. ते कर्म हा भाव भारतामध्ये आहे. त्या काळी होता, आजही आहे आणि पुढेही राहणार आहे. म्हणून स्वामी म्हणतात आम्ही अनंत, त्या आत्म्याप्रमाणे अनंत अनादि आणि अविनाशी आहोत स्वामी म्हणतात. त्यांच्या व्याख्यानामध्ये मंत्रात लिहिल्यामध्ये दिलं का, आम्ही त्या आत्म्याप्रमाणेच अनादि अनंत आणि अविनाशी आहोत. म्हणजे काय, हे सगळं आपल्याला जमतं आहे. आधी जमत होतं, आताही जमते आणि पुढेही जमणार. जे जगाला जमत नाही आहे की नाही. आपल्याला फक्त मला काही जमत नाही हे आमच्यात असं डोक्यात ठासवलं आणि तो प्रयत्न आजही चालू आहे. तुम्ही सगळ्यात बेकार लोक आहात जगातले. आम्ही सगळ्या जगातले उत्तम आहोत आणि आम्हाला सतत ठासून सांगितलं जातं की आम्ही मूर्ख आहोत, आमच्यात काहीच नाही आहे, क्षमता नाही. ते आमच्याकडनं घ्या तुम्ही. अरे तुमच्याकडनं काय घेणार? आम्ही जगाचा गुरु त्या अर्थाने आहे की नाही. गुरु म्हणजे काय? गुरुच्या तोंडाकडे बघितलं जातं आहे की नाही. आई गुरु का आहे? कारण लहान मुलं आईच्या तोंडाकडे बघतं नेहमी, म्हणून ते आई गुरु असते. प्रथम गुरु आई असते, म्हणून देव, आई पण देवच असते, प्रथम आई देवच असते. कारण काय? ते छोटं बाळ नेहमी आईच्या तोंडाकडे बघत असतं बघा, की त्याला आणखी तर समजा आणखी कुठं बघायचं, त्याला काहीच माहीत नसते. त्यालाच शरणागती म्हणतात, त्यालाच आपण म्हणतो ममत म्हणतो. तेच सगळं याच्यात आहे की नाही. ते शंकराचे स्तोत्र वगैरे फार गतिस्तम त्वमेका भवानी त्यानं, मी त्याला माहिती आहे पोराला आपली गती आईच आहे, फक्त दुसरं कोणीच नाही आहे की नाही. ती शरणागती आहे, परमशरणागती आहे की नाही, अंतिम शरणागती आहे की नाही. ते फक्त आईच्या तोंडाकडेच बघतं, त्याला दुसरीकडे बघतच काही समजत नाही काय करायचं. आणखी आई जे काय आहे ते आईच देते, दुसरं काहीच नाही, त्याला आदरच नाही की नाही. ही जी अवस्था आहे आपण इथे जे म्हणतो आहे
की हे त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही, कारण सृष्टी काही वेगळी नाही आहे. म्हणून नर आणि मानव शब्द इथे आलेले आहेत, यासाठी आलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला वेगळं काहीच करावं लागत नाही आहे. इथे श्रीरामकृष्णांना 10 वर्षांचे असताना धानाच्या शेतातून जात असताना त्यांनी बगळ्याची त्यांनी समज लागली आहे की नाही. त्यांनी काहीतरी असेल जे आपल्याकडे नाही आहे की नाही. आपलं वर्षानुवर्ष घालवतो आणि आपल्याला काहीच होत नाही आहे, किंवा झालं तरी आपल्याला कळत नाही आहे. थोडंफार घडलं असेल तरी आपल्याला त्याची काही मोजमाप करता येत नाही आहे. म्हणून काही झालं नाही, आम्ही इतक्या वर्षी गेलो. मग ते 10 वर्ष त्यांना काय झालं. शंकराचार्य म्हणतात 8 वर्षानंतर तर ते त्यांच्या गुरूंनी त्यांना सगळं शिकवलं. ते म्हणतात तो बघा शंकरा, तुझं सगळं शिक्षण झालं, मला जेवढं माहिती आहे ना ते तुला सगळं शिकवून दिलं, आता माझ्याकडे तुला शिकवण्यासारखं काही नाही आहे. अरे वा, ज्ञान हे अनंत आहे. ते गुरु म्हणतात की जर सगळं तू इतका विद्वान, इतका तुझी प्रतिभा एवढी आहे बुद्धी की मी हारलो तुझ्या प्रतिभेसमोर. 8 वर्षाचा मुलगा जे वेद शिकायला तुम्हाला जन्मजन्म प्रयत्न करावा लागतात, तो 8 वर्षांनी सगळं संपवून टाकला. गुरु म्हणतात मला काय सांगण्याचं तुला काही नाही, तू आता मोकळा आहेस, आता तू पुढचं तुझं बघ. ते म्हणतात असं कसं, ते कोपऱ्यात दिले आहे ना ग्रंथ आहे, ते तुम्ही कुठं शिकवले मला. कापडात गुंडाळलेले ग्रंथ कोपऱ्यात होते बरेचसे, तिथे थोडी छोटीशी लायब्ररी म्हणा ना, आणि नाही ते कुठे शिकवलं तुम्हाला. अच्छा ते होय, तेव्हा ते तुला शिकवणार नाही. मला तुम्हाला काय झालं, नाही ते मी नाही शिकवणार, त्याला शिकवायला तुला दुसरे गुरु लागतील, हे माझं काम नाही आहे की नाही. माझं जे काम आहे ते तुला करून दिलं, जे वेदांचं शिक्षण आहे तुला साकवलं. पण ते उपनिषद जे आहे ते म्हणजे काय आहे, ते उपनिषद आहेत. ते उपनिषद आहेत. उपनिषद म्हणजे वेदांत. उपनिषदो नाम वेदांत प्रमाणम की नाही. उपनिषद हे वेदांचा अंत म्हणजे कन्क्लुजन आहे, शेवटला आहे, सार आहे. ते मी शिकवणार नाही, कारण मला शिकवण्याची पात्रता ते का नाही शिकवणार तुम्ही, तुमची का पात्र नाही. अरे मी शिकवेल तर त्यात मी येईल ना की नाही. मी शिकवेल तुला तर मी त्याच्यात येईल ना. उपनिषद मी यायला नाही पाहिजे तिथे. मग असं कोण शिकवेल ज्याच्यात मी नाही आहे, तो शिकवेल, त्याला उपनिषद शिकवणं म्हणतात. म्हणून शंकराचार्य कुठून कालडीपासून तिकडे गेले, नर्मदे तिथे गेले, ओंकारेश्वरला गेले आपल्या गुरुच्या शोधामध्ये. नाही तिथे सगळंच होतं, केरळामध्ये काय नव्हतं. पण गुरुचा शोध म्हणजे काय, त्यासाठी की नाही अशी काही वेगळी लोक असतात की जे तुम्हाला उपलब्ध होत नाही, एरवी उपलब्ध होत नाही. म्हणून ते आपण गेल्या वेळी बघितलं की ते 3घही जणं गेले कुठे, ब्रह्मदेवाकडे गेले, आपल्या पित्याकडे गेले. आपण गेल्या प्रवचनात बघितलं ते गेल्या रविवारच्या, की ते सुद्धा शिकवण्याची पद्धत पण आणखीच वेगळी. द द द द द म्हणजे काय आहे की नाही. काय सुंदर कथा आहेत बघा उपनिषदांमध्ये की नाही. तुम्हाला ते तिथपर्यंत आणतात, त्या ज्ञानापर्यंत पोहोचवतात, आणतात त्यांच्या पद्धतीने. म्हणजे तुम्ही काय आहात ते महत्त्वाचं आहे. तुमची असुर प्रवृत्ती आहे, राक्षस प्रवृत्ती आहे, तर तुम्हाला मग कळलं पाहिजे तिथे तुम्ही जिथे प्रॉब्लेम आहे तिथे औषध दिलं पाहिजे ना. नाही डोक्याला डोकं दुखतं आहे, तुम्ही पायाला पट्टी बांधून कसं चालणार. पण दुखतं डोकं चेपावं लागेल, पाय दुखतं तर पाय चेपावे लागतील की नाही. मग राष्ट्र वाटलं रे मलासाठी काय, मी दया नाही माझी, मी निष्ठुर आहे, हिंस्र आहे, माझं मन फार क्रूर आहे. मग ठीक आहे, मला दया करायला पाहिजे, प्रतिपक्ष भावनम. तुमचे जे प्रॉब्लेम त्याच्या विरुद्ध बघा ठीक नाही. तुम्ही प्रेम करू शकत नाही तर प्रेम करायला शिका. स्वयंता आधी एकाला करा, नंतर दोघांना करा, 4ला, सगळ्या विश्वाला प्रेम करा. हे विश्वची माझे घर, मग सगळ्या विश्वाला गवसणी घाला, सुरुवात करा, सुरुवात करा. मनुष्याला वाटतं मला काय सर काय नाही, देवाला वाटतं देवा म्हणजे देवता, आकाश देवता म्हणजे ह्या स्वर्गातल्या देवता. जे म्हटलं ना स्वर्गलोक मिशन, ती त्या देवता म्हणजे तुमच्या आमच्यासारखं असतात. जसं आपण अमेरिकेत समजा जास्ती उपभोग आहेत, तसं सगळ्यात जास्ती उपभोग आहे. एवढंच प्रॉब्लेम्स कमी आहे तिथे, म्हणजे रोगबी काय होत नाही, हॉस्पिटलवर नसतात, डॉक्टरवर नसतील असं आपण अंदाज करूया आहे की नाही. तिथे काहीच नाही, फक्त सगळं चांगलंच आहे की नाही. पण आता ते मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात, त्याच्यामुळे आपण नुसतं कल्पनाच करावं लागणार, किंवा जे पुराणं म्हणतात तेच त्याच्यावर विश्वास ठेवावं लागेल. आता काय करणार आहे की नाही. तर पुराणं म्हणतात हे म्हणतात, तिथे काही नाही आहे, तसं वर्णन नाही. उपनिषद पण वर्णन आहे, ते स्वर्गाचं वर्णन नाही उपनिषदामध्ये आहे की नाही. ते कठोरपणे नचिकेताला पण सांगितलं आहे यांनी की तिथे असं असतं म्हणून, म्हणजे आहे ते सगळं आहे की नाही. आपल्या जशी काल्पनिक असो नाही, पण हे सगळं काल्पनिक आहे. जसं म्हटलं आभास ते आहे तर तेही आहे असो. तर ते
तो म्हणतो की आम्हाला खूप आम्ही जास्ती याच्यात गेलो, याच्यात जास्त मग आपल्याला विवेक काम करत नाही. आपण खूप जास्ती आपण एन्जॉय केलं तर आपला डोकं काम नाही करत, विवेक नाही का, आपल्या विवेकाचा उदय होत नाही, विवेकाचा विकास होत नाही. विवेक विचार करत नाही, मनुष्य विचार करू शकत नाही, सूक्ष्म विचार करू शकत नाही की नाही. त्याला म्हणतात एक्झिस्टेन्शियल थिंकिंग, ते होऊ शकत नाही आहे की नाही. आपण का आलो इथे, कशासाठी आलो आहे की नाही, कुठे जाणार आहे, आपलं अतीत काय होतं, भूतकाळ काय होता, भविष्यकाळ काय असणार. अरे तू कोण आला, कोठून आला असे ते समर्थाच्या आत्मारामामध्ये आहे की नाही. तू कोण आहेस, कुठून आलास, कुठं जाणार, काय करणार आहेत, आपलं हे एक्झिस्टेन्शियल हे आहेत, क्वेश्चन्स आहेत, एन्क्वायरीज आहेत की नाही. हे आपण करतच नाही की नाही. कुठे करतो आपण ते, यासाठी तो कमीत कमी थोडंसं तरी आपण ऐकतो आहे, त्यासाठीच असतं हे श्रवण, त्यासाठीच असतं. कमीत कमी काही वेळ तरी की नाही, काही वेळ तरी आपण हा विचार करायला पाहिजे, स्वतःविषयी विचार केला पाहिजे, स्वतःच्या वर्तमानाचा. आपण स्वतःच्या वर्तमानाचा विचार करणं म्हणजे काय म्हणतो, आज बाजारातून भाजी आली की नाही, गॅस आहे की नाही घरामध्ये की तो संपला, सकाळचं दूध आलं की नाही, वर्तमानपत्र आलं की नाही, आज आलं तेच, पुन्हा उद्या तेच करतो, पुन्हा परवाही तेच करणार, आणखी आठवण तेच करणार, मध्ये थोडंसं काहीतरी विशेष होतं तेच करणार आपण की नाही. मग असंच करता वर्ष निघून जातं सगळं. त्याला काही एक्झिस्टन्शियल म्हणतं, हे एक्झिस्टन्स आहे, पण एक्झिस्टन्स म्हणतं काय फारच, त्याला म्हणतात स्वामी म्हणलं काय, त्याला फार सुंदर 2-3 शब्द स्वामींनी फार सुंदर वापरले, क्षुल्लक वगैरे त्यांनी शब्द वापरले त्यांनी की नाही. हे काही विशेष महत्त्वाचे नाही आहे, असतील महत्त्वाचे, पण ते एक्झिस्टन्शियल प्रॉब्लेम नाही. एक्झिस्टन्शियल प्रॉब्लेम म्हणजे तुमचं अस्तित्व, भौतिक शरीराचं अस्तित्व नाही आहे, तुमचं. तुम्ही इथे कुठे आहात, या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही कुठे आहात, तुम्ही तर हरवून गेलेले आहात की नाही. तुम्ही तुमचा शोधच घेतलेला नाही आहे. मग वेदांत तुम्ही तुमचा शोध घ्या ना बाबा, नो तुम्ही कोणा ते तर माहीत पाहिजे तुम्हाला, तुम्ही कुठून आले, तू आलाची कैसा कोठून आला असं काहीतरी फार सुंदर, आता विसरलो मी ते की नाही. फार छान समर्थांचा तो श्लोक आहे की तू बाबा कुठून आला आहेस, कुठून आला आहे, कुठून जाणार आहे, काय करतो आहेस, याचा परिणाम काय होणार. हे सगळे मूलभूत जे प्रश्न आहेत की नाही, आपल्या जीवनाशी निगडीत आहेत. जीवनाशी म्हणजे ह्या जीवनाशी नाही आहे, अनंत जीवनाशी निगडीत आहे की नाही. आपण अनंत काळापासून होतो, अनंत काळापर्यंत राहणार आहोत. हा त्यातला एक छोटासा टप्पा आहे. हा जो आपला अस्तित्वाचा प्रश्न आहे की नाही, त्याच्याविषयी आपण पुढे विचार करतो. म्हणून ते विचार करायला तुम्हाला काहीतरी, म्हणून इथे म्हटलं आहे, त्यासाठी यांना सांगितलं आहे, त्यांना त्या व्यापाऱ्याला की मधून तुम्हाला, हां इथे लिहिलं आहे, तुम्ही तर व्यापारी आहात. हां, तुम्ही तर व्यापारी आहात, मग आपण सगळेच व्यापारी आहोत. आपण काही अगदी त्या शब्दशः अर्थाने नसेल. आता ते म्हणतात तुम्हाला तर माहीतच आहे, श्रीरामकृष्ण त्या व्यापाऱ्यांना म्हणतात, मारवाडी व्यापाऱ्यांना म्हणतात, तुम्हाला तर माहीतच आहे की उन्नती क्रमाक्रमाने होत असते, हळूहळू होत असते. कोणी सुरुवातीला एरणीच्या तेलाचा घाणा लावतात आणि त्यात बरीचशी मिळकत झाल्यावर मग कापडाचे दुकान लावतात. हे उदाहरण झालं. परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर सुद्धा असंच हळूहळू पुढे जायला हवं. अनेक जन्म संसिद्धो, अनेक जन्म थोडं करता माणूस मग इथे पोचतो आणि मग त्याला अक्कल येते, मग तो विचार करायला लागतो, मग स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करायला लागतो. पुन्हा म्हणतो स्वतःच्या शरीराचं अस्तित्व त्याला विचार नाही म्हणत. तो प्राणी पण करतात, चिमण्या, कावळे, गाई, बकऱ्या सगळेच करतात, कोण करत नाही. आपण जगायचं असतं प्रत्येकाला, त्याला एन्क्वायरी म्हणत नाही. एन्क्वायरी म्हणजे जिज्ञासा, ब्रह्मजिज्ञासा. आता तो ब्रह्मजिज्ञासा त्याला म्हणतात एक्झिस्टन्शियल प्रॉब्लेम. तेव्हा तुम्ही स्वतःचा विचार करता, तुमचं खरं मूळ काय आहे, ब्रह्म आहे की नाही. मग तिथे जाऊन मी कसा पोहोचेन. असं नदी सतत उगमापासून निघते, ती सतत विचार करते मी कसं जाऊन समुद्राला पोहोचेल, तिचं गंतव्य समुद्र आहे. तसं तो विचार प्रभावित होत असताना करायला पाहिजे. मी कुठे जात आहे, पुढे जात आहे की मी मागे जात आहे की नाही, पुन्हा किती वेळ मला वाट पाहावी लागणार. ते म्हणतात परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर सुद्धा असंच हळूहळू पुढे जायला हवं. हळूहळू क्रमाक्रमाने उन्नती व्हायला हवी. आणि मग त्यांना एक छोटंसं एक महत्त्वाचं साधना सांगतात.
अधेमध्ये काही दिवस निर्जन जागी राहून त्याला खूप खूप आडवायला हवं, प्रार्थना करायला हवी देवाची. कारण त्याचवेळी आपण हे जग थोडंसं विसरायचा प्रयत्न करतो. जे आपल्या बुकांडी बसलेलं असतं, डोक्यावर बसलेलं असतं, खांद्यावर बसलं असतं, आपलं गच्च आवडलं असतं की नाही, त्यातून सुटतच नाही. आपण सुटलं तरी सुटण्याचा प्रयत्न करत नाही. आणि जसं काही कोणी पकडून ठेवलं तरी आपण म्हटलं आपण कोणीतरी पकडून ठेवलं आहे. कोणीच पकडून ठेवलं नाही. आपल्या जगाने काही आपल्याला पकडलेलं नाही आहे. आपण जगाला पकडलेलं आहे. जग आपल्याला पकडत नाही आहे. आम्हाला हमेशा गच्च बांधलेलं आहे. कोणी आपल्याला गच्च बांधलेलं नाही आहे. त्यालाच म्हटलं आहे गीतेमध्ये, योगिन संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. तुम्ही आत्मशुद्धेसाठी कर्म करता, योगिनं कर्म कुर्वन्ति. मग संगम त्यात ते टाकून दिला एक शब्द तिथे. कशाला आला? कर्म म्हणजे मध्येच कशाला म्हणजे असं काय अचानक कुठून तरी मध्ये तिथून काय म्हणतो उपटला असं म्हणतो, तसं नाही आहे. ते संगम त्यक्त्वा म्हणजे तुम्ही संगम त्यक्त्वा मग ते आत्मशुद्ध होईल आहे. मग संगम त्यक्त्वा म्हणजे हे की काही दिवस निर्जनी जागून त्याला खूप खूप आडवायला हवं. मग खूप खूप आडवायला हवं निर्जनी जागेतून तुम्ही आता इथे आल्यात. ही निर्जन जागा आहे की नाही? निर्जन कुठे जन बसले आहेत ना, 20 लोक बसले आहेत तरी ते निर्जन आहे. याला निर्जन जागा म्हणतात, याला एकांत म्हणतात आहे की नाही? कारण काय, गीतेत हे आलेलं आहे, 13व्या अध्यायात आलेलं आहे की याला काय म्हणतात, निर्जन जागा काय म्हटलं आहे की एकाच भावाचे लोक आहेत आहे की नाही? म्हणजे ही जी सगळी आहेत, एक भाव आणखी बलिष्ठ होतो, आणखी घनीभूत होतो. तो त्याचं तीव्रता कमी होत नाही, ती वाढते. म्हणून सुरुवातीला जे 2ऱ्या अध्यायात म्हटलं आहे वचनामृताच्या मध्ये साधू सत्पुरुषांच्या आणि भगवत भक्तांच्या संगतीत राहायला हवं. आता सगळे भक्त लोक आहात तुम्ही नाही. याचं कारण काय, एकच भाव आहे. एकाच भाव. जसं उत्सवामध्ये आपण येतो आहे की नाही, किंवा आता उदाहरणार्थ त्याच्यामध्ये काय सगळ्यांचा एकच भाव असतो. एका देवाला धरूनच सगळ्यांचा एक भाव असतो. मग तो काही एकांत असतो नाही. त्याला अरती जनसंसदी गीतेमध्ये म्हटलं आहे 13व्या अध्यायामध्ये. जनसंसदी अरती सामाजिक शब्द आहे. संसद म्हणजे समूह, जसे भारतीय संसद आहे पार्लमेंट. अरती जनसंसदी, जनाची संसद, जन एकत्र येणं, माणसं एकत्र म्हणजे लौकिक माणसं एकत्र येणं. लक्ष आलं काय? म्हणजे ज्यांची ती दृष्टी आहे ती सगळी अशी कशी इकडे आहे, प्रपंचाकडे आहे, म्हणजे लौकिक जगाकडे आहे नाही. तिथे त्याला इंटरेस्ट नाही आहे, अरती आहे, त्याला तिथे इंटरेस्ट नाही आहे. उदाहरणार्थ तुमचा जर इथे इंटरेस्ट वाढला ना, तिथला इंटरेस्ट आपोआपच कमी होऊन जाईल. त्याला तुम्हाला काही करावं लागणार नाही. इथे नाही झालं, तिथे भरपूर तुम्हाला इंटरेस्ट येईल आहे. तुम्ही इतके रमून जाल, तुष्यंतीच्या रमंतीच्या गीतेमध्ये म्हटलं आहे की नाही. तुम्ही इतके रमून जाल की असं काय असतं, देवबी कुठला काय गेला कुठेतरी उडत आहे की नाही, तो आकाशात होतो तिथंच राहू द्या, आम्हाला काय करायचं देवाचं असं होईल. म्हणजे ते मन बदलायला तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील. त्याला म्हटलं आहे मध्ये काही दिवस निर्जन जागी राहून त्याला खूप खूप आडवायला हवं. म्हणून याची आवश्यकता आहे. खूप खूप आडवायला हवं म्हणजे प्रार्थना करायला हवी की नाही. का की बाबा हे आम्ही विसरून जातो की नाही. एकदा गेटच्या बाहेर गेलं की गेट आपल्याला पकडतं सगळं जग की नाही. मग गेटच्या आत पण पकडतो की नाही. शेवटी काय आपली वृत्ती आहे, ती माणसाची वृत्ती त्यांनी कशी डेव्हलप केली त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून इथे हे जे 21वां अध्याय आहे याच्यामध्ये, आणि ते पुन्हा सांगतात बघा, हे बघा बरंच आहे, पुढच्या वेळी आपण बघू. व्यापार धंदा म्हटला की त्यात सत्याला घट्ट चिकटून जमतच नाही. व्यापारात तेजीमंदी लागलेलीच असते. नानकासंबंधी एक गोष्ट सांगतात म्हणजे गुरु नानक, की एकदा ते म्हणाले, असाधूंनी अर्पण केलेल्या वस्तू खाऊ जाता दिसतं की त्या साऱ्याच्या साऱ्या रक्तांनी माखलेल्या आहेत. अद्भुत आहे की नाही. साधूंना पवित्र गोष्टीच अर्पायला हव्यात. अप्रामाणिक मार्गांनी कमावलेल्या गोष्टी देऊ नयेत कधी. सत्य मार्गानेच भगवंताची प्राप्ती होते. नेहमी त्याच्या नामाचा जप करावा. हे सगळे एकांतात आणि प्रार्थनेत येतं, लक्षात घ्या. कामधंद्यात गुंतलं असताना देखील मन त्याच्या चरणी जडवून ठेवलं पाहिजे. समजा की माझ्या पाठीस एक भलं मोठं गळू झालं आहे, मी काम करीत राहीन आहे, ते स्वकर्मणा तमभ्यज याच्यात येतं बघा.
पण मन मात्र सारखं फोडाकडे राहिलं आहे, कारण ते ठसठस करत आहे. दातात समजा काही दुखतं आहे, सगळं करतो आहे आपण, मग समजा दातात दुखतं आहे, मी बोलतो आहे पण माझ्या दातात दुखतं आहे, माझं लक्ष तिकडे आहे, थोडंसं इकडे आहे थोडंसं की नाही. तसंच आहे की मन मात्र सारखं फोडाकडे राहील. रामाचं नाव घेणं फार उत्तम. म्हणजे की तुमची एक स्टेप बघा की तुम्हाला ती गोष्ट किती मोठी आहे आणि किती सरळ आणि किती सोपी आहे की नाही. स्वकर्ण सिद्धिं विंदती मानव, सिद्धिं विंदती फार दूरची कठीण गोष्ट आहे, पण तमभ्यर्ची सोपी गोष्ट आहे. म्हणजे जे तुम्हाला मिळणार ते अति अवघड आहे, म्हणजे अशक्यप्राय आहे, पण ज्याने मिळणार ते फार सोपी आहे, ते तुम्ही सहज करू शकता की नाही. तुम्ही सगळंच काय यत करो यदश्नासी, जे काय कराल, जे काय खाल, जे काय हवन कराल, जे काय दान कराल, जे काय तत् कुरुष्व मदर्पणम की नाही. आता किती सोपी आहे की नाही. पण सोपी आहे म्हणून त्याचं फळ मात्र असं तसं मिळालं असं नाही आहे. किती सोपी असू द्या, सोपी कोणाला आहे, जे करतात त्यांना आहे की नाही. ज्यांच्यावर तो भाव नाही त्यांना कसलं सोपी आहे, त्यांना ते मुळीच करायचं नाही, त्यांना जमणं शक्यच नाही आहे. गोष्ट समजणं शक्य नाही म्हणून तुम्हाला शक्य नाही ते, पण एखाद्याला त्याला काही सहजपणे होणारी गोष्ट आहे. रामाचं नाव घेणं फार उत्तम. आता राम कोण? जो राम दशरथाचा पुत्र, तो राम म्हणजे तेच पुन्हा तो सृष्टीकर्ता, त्यानंच परत सारं जग उत्पन्न केलं आहे आणि तोच ब्रह्म आहे, आणखी तोच सर्व भूतात आत्मारूपानं भरलेला आहे. बघा की सुंदर आहे. तो सगळ्यात जवळ असून आत बाहेर सर्वत्र व्यापून आहे. तो राम आहे, सगुण साकार पण आहे, दशरथाचा पुत्र पण आहे, ज्याचं रामायण चरित्र पण आहे, आणि तोच कोण आहे? तो परब्रह्म पण आहे, जगाची सृष्टी करतो. म्हणजे त्याला गीतेमध्ये 11व्या विश्वरूप दर्शन आहे की नाही. किंवा शंकराचार्यांनी म्हटलं आहे की ध्येयम श्रीपतिरूपमजस्रम, श्रीपतीचं तुम्ही अजस्र रूपाचं ध्यान करा. आपण ध्यान करतो सगुण रूपाचं, पण ते गीतेतला जो 12वा अध्याय आहे की तो त्याला धरून आहे. एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वाम पर्युपासते. आपल्याला वाटतं की ते देवाचं ध्यान म्हणजे रूपाचं ध्यान, मानरूपाचं ध्यान नाही, ते अजस्र रूपाचं नाव आहे की नाही. कारण 11व्या अध्याय म्हणजे अजस्र रूप आहे. ते अजस्र रूपाचं ध्यान अर्जुन म्हणतो, त्याचं ध्यान मी केलं तर निर्गुण निराकार तसा प्रश्न येतो. आपल्याला वाटतं की अवताराचं ध्यान, अवतार नाही, अवतार म्हणजे अजस्र रूपामध्ये कृष्णाचं विश्वरूप दर्शन आहे. ते तो विश्वामध्ये व्यापलेला आहे, म्हणजे त्याच्या विरहित काहीच नाही आहे. म्हणून इथं हा जो दोहा आहे, तो दोहा आहे ना एक, जो राम दशरथ का बेटा वही राम घटघट में लेटा. जो दशरथचा बेटा आहे, मुलगा आहे, तोच तुमच्या प्रत्येकामध्येही आहे की नाही. दशरथाचा पोरगा घटघट म्हणजे आपण जीव, सगळे घटघट, आपण सगळे घट आहोत. घटघट में लेटा, तो आपल्या प्रत्येकामध्ये विद्यमान आहे. म्हणून रामाचं आपण एवढं हे करतो, दर्शन घेतो. म्हणजे आपण आपलं दर्शन घेतो. म्हणजे आपण जेव्हा कोणी आलं की नमस्कार म्हणतो, याचा अर्थ काय? आपण आपल्याला नमस्कार करतो, तिथे देव आहे त्याला नमस्कार करतो. नमस्ते याचा अर्थ काय? संस्कृत शब्द आहे. नमः ते विभक्ती आहे. ते म्हणजे तव ते, तुला नमस्कार असो, आपण फक्त नमस्ते म्हणतो की नाही. नमः ते म्हणजे ते नमः, तुला नमस्कार करतो, असं पूर्ण आहे ते शब्द. नमः ते असा शब्द आहे, तो नमस्ते करतो आपण. म्हणजे तुझ्या आतमध्ये जो देव आहे त्याला पण नमस्कार करतो आपण. माणसाला नमस्कार करत नाही, त्याच्या आत जास्त नाही, देवाला नमस्कार करतो. वही राम जगत पसेरा, वही राम सबसे न्यारा. न्यारा म्हणजे पूर्णपणे विलक्षण आहे, वेगळा आहे, तो ब्रह्म आहे. तो सगळ्यांमध्ये आहे, सगळ्यांसारखा आहे, पण सगळ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे तो. तर हे दया आणि माया आहे की नाही. एकच गोष्ट ती तुम्हाला मोहात पडू शकते, या जगात गुंतवू शकते, आणि एकच गोष्ट तुम्हाला देवाला प्राप्त करून देऊ शकते की नाही. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य भूमियती. गीता म्हणते की नाही, ही प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला मोह होत नाही की नाही. तुम्हाला जग दिसत नाही, तुम्ही आम्ही दिसत नाही, काहीच दिसत नाही. इथे जग नावाची गोष्टच नाही आहे. हे सगळं काय ईशावास्य आहे, सगळं परमेश्वराने भरलेलं आहे. इथे कुठेच काही लौकिक काहीच नाही आहे की नाही. जे देव नाही असं काहीच नाही आहे, जे ब्रह्म नाही असं काहीच नाही आहे. सगळंच ब्रह्मरूप दिसायला लागतं. का? कारण की ते आहे म्हणून दिसतं, नाही तर काय. आपल्याला का दिसत नाही? कारण आपल्याला तो प्रॉब्लेम आहे, आपण बघायची तयारी नाही, आपण मध्येच काहीतरी आणून टाकलं आहे. त्याला म्हणतात माया आहे की नाही. माया नावाची गोष्ट नाही आहे. माया फक्त ही संकल्पना आहे की नाही.
ही तात्विक संकल्पना आहे. जे तुम्हाला जमत नाही, दिसत नाही, जे का दिसत नाही तर उत्तर नाही आहे. उत्तर नाही तर मग हेच उत्तर त्याला काही उत्तर नाही. अरे पण दिसायला पाहिजे, दिसत का नाही आहे? दिसायला पाहिजे, डोळे आहे, सगळं काही दिसत का नाही? याचं उत्तर काही नाही आहे. मग उत्तर नाही, माया ना. मायाचं भ्रम आहे, तुम्हाला आभास झाला आहे, तुमच्या डोक्यात काहीतरी विकृती आली आहे, ती दूर करा. जे जसं आहे तसं तुम्हाला दिसायला लागेल. पुढच्या रविवारी बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.